आयुष्यात संघर्ष नाही असाच कोणताच व्यक्ती नाही. काहीच असं देखील म्हणणं असतं की आमच्याच आयुष्यात सतत संघर्ष येतात. तर चाणक्य यांनी सांगितलेल्या काही सवयी बदलल्या तर तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं. आजच्या स्पर्धेच्या युगात कोण कधी कसं वागेल कोणाला काहीही माहिती नसतं. या स्पर्धेच्या युगात कोणाला लवकर यश मिळतं तर कोणाला अनेक संघर्ष करावे लागतात. अशात नक्की करायचं काय असे प्रश्न मनात येतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण आयुष्य कसं जगायला हवं याबाबत सांगितलं आहे, ज्याचा सर्वांनाच फायदा होतो. सांगायचं झालं तर आचार्य चाणक्य यांनी जीवनात घडणाऱ्या काही गोष्टींचं भाकीत केलं आहे. आजही अनेक लोकांना या गोष्टी जाणून घेण्यास रस आहे. त्यांनी माणसांविषयी अनेक गोष्टींचे भाकीत केले होते. मात्र चाणक्य म्हणतात की आपल्या जीवनातील दुःखांवर मात करण्यासाठी काही सवयी आवश्यक आहेत. तर त्या सवयी कोणत्या आहेत ते जाणून घ्या. मुळीच अज्ञानी राहू नका. अज्ञान माणसाला कधीच प्रगती करू देत नाही. जे चांगलं नाही हा एक मोठा अडथळा आहे असं चाणक्य म्हणतात. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही अंधारातही जगू शकता. तुम्ही नेहमी शिकत राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे जे लोक हुशारीने विचार करतात ते नेहमीच पुढे असतात असं चाणक्य म्हणतात. चांगले वर्तन खूप महत्त्वाचे आहे. माणूस समाजात चांगला आहे असं नसावं, तर तो समाजात चांगला असावा. असे लोक कधीही मागे पडत नाहीत. अपमानाची त्यांना फारशी पर्वा नसते. केव्हा काय करावं हे त्यांना माहीत असतं. तसेच जर माणूस धर्माचा आदर करत पुढे जात असेल तर केवळ काळच त्याला मदत करेल. चाणक्य म्हणतात की माणूस आयुष्यात पुढे जातच राहतो. चाणक्य म्हणतात की दानधर्म महान आहे. म्हणूनच वडीलधारी माणसंही उजव्या हाताने केलेले दान विसरून जाण्यास सांगतात. मात्र जो माणूस दानधर्म करतो तो कधीच गरीब राहत नाही. तसेच त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. केवळ पैशाचीच नव्हे तर अन्नाचीही कमतरता भासत नाही. चाणक्य सांगतात की यामुळे मान सन्मानही वाढतो. म्हणून काही करण्यापूर्वी अनेकदा विचार करा.